मी दुसऱ्या रोमध्ये होतो आणि माझं दीक्षितला बघितल्यावर बापरे, म्हणजे माझ्या अंगावर काटा आला आणि एकदम स्टन झालं. असं वाटलं मी स्वप्नच बघतोय. माझ्या बाजूला शेखर फडके बसले होते. त्याने मला सांगितलं, म्हणून काय ऑरा यार, ती माझ्यावर किती फुटावर आहे, पण मला ते जाणवतंय की काहीतरी वेगळं बघतोय मी, तो ऑरा आणि ते सगळं. तर म्हणे त्यासाठी तिने किती त्याग केला आहे तुला माहिती आहे का? किती त्याग, किती सॅक्रिफाईस केलं असेल कुठच्या गोष्टींसाठी, किती काय काय सहन केलं असेल, किती मेहनत केली असेल. ह्या सगळ्या गोष्टीनंतर आपण तिथे पोहोचतो. त्यामुळे आपण एक वेगळं मत घेऊन इथे येतो ॲक्टर व्हायला, पण त्याच्यामागे मेहनत, त्याग किती करावा लागतो हे आपल्याला माहीतच नसतं. खूप सहन करावं लागतं. मी जेव्हा 3 महिने प्रॅक्टिस केली नाटकाची, मी त्याला सांगितलं माझ्या सगळ्या गाड्यांचे हप्ते बाउन्स झाले, कारण माझ्या धंद्याकडे लक्ष द्यायला मला वेळच नव्हतं. कारण का ते प्रभाकर मोरे सर मोबाईल चालूच करू देत नव्हते. आणि माझा सगळा बिझनेस माझ्या मोबाईलवर, माझे क्लायंट मला फोन करतात, गाडी पाठव, मग मी गाडी पाठवतो किंवा वॉटेवर. 3 महिने खूप लॉस झाला मला, घरून शिव्या. आणि आमच्या घरातून, मी घरात सांगितलंच नव्हतं, एकांकिका महोत्सव होईपर्यंत घरी माहिती नव्हतं की मी नाटक काहीतरी ॲक्टिंग शिकतोय वगैरे. ते प्रत्येकाला त्रास सहन करावा लागतो. आणि मग ते 3 महिन्याचं गेलं. मग होतं पण सगळं, पण खूप तुम्हाला मेहनत करावी लागते, खूप सहन करावं लागतं. सहन करण्याची ताकद ठेवा. नाही तर कधी कधी असं वाटतं, अरे यार इथे आलं आपण चूक नाही केली. बऱ्याचदा असं वाटतं की आपण या क्षेत्रात तर आलो आहे पण चूक नाही केली ना. आणि कसं, इच्छा असेल तर मार्ग सापडतो, हे जे ह्या जुनी ज्या गोष्टी आहेत ना, ह्या खऱ्या आहेत. आपण फक्त ते म्हणतो आणि त्या गोष्टी सोडून देतो, सुविचार वगैरे. पण त्यात काहीतरी आहे हे मला नेहमी जाणवलं आहे की तुम्ही इच्छा करा, तुम्हाला बरोबर ती प्रकृती त्याप्रमाणे मार्ग करून देते त्या गोष्टीसाठी. ते तुम्ही पुस्तक वाचा, जर द पॉवर ऑफ हॅपी थॉट्सचं पुस्तक आहे ना, तुमचे विचार तुम्हाला घडवत असतात. त्यामुळे तुम्ही कसा विचार करताना तुमच्या लाईफबद्दल, तुमच्या फॅमिलीबद्दल, तुमच्या जे काय बिझनेस कराल त्याबद्दल, तो विचार तुम्हाला घडवतो पुढे, आणि तोच तुम्हाला मार्ग करतो. पण नेगेटिव्ह थॉट त्यात आले नाही पाहिजेत, फक्त पॉझिटिव्हिटी पाहिजे. प्रचंड पॉझिटिव्हिटी ठेवा. तर काही म्हणजे मी ऑस्करचं हे ठेवलं आहे वॉलपेपर. आपण मागून तर बघायचं ना प्रकृतीकडे, मला ऑस्कर पाहिजे, बस कसं द्यायचं ते तू बघ.